फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही अद्याप निर्णय झाला नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिक माहिती आहे? राज्यातील आमचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही राजधानी दिल्लीमध्ये होते कालपासून आणि आता काही वेळापूर्वी अजित पवार मुंबईकडे रवाना झाले आहेत। थोड्या वेळानंतर फडणवीस देखील होणार आहेत। फडणवीसांनी खरं तर काल सगळ्या मोठ्या नेत्यांची भेट घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली। मात्र आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार 14 डिसेंबरला जो शपथविधी पार पडणार आहे त्याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे। अजित पवार यांनी जरी ऑन रेकॉर्ड सांगितलं असलं तरी भाजपची जी यादी आहे ती अजून अंतिम झालेली नाही। काही नावांबाबत अजूनही चर्चा जी आहे ती म्हणजे व्हायची बाकी आहे। त्यामुळे 14 तारखेला शपथविधी होणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे। ही यादी फायनल नसल्यामुळे ती यादी ज्यावेळेला फायनल होईल भाजपची त्यानंतरच शपथविधी हा होणार आहे। मात्र दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची यादी मात्र अंतिम झालेली आहे। त्याबाबतचे सगळे अधिकार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिले आहेत। भाजप हायकमांड त्यामध्ये लक्ष घालणार नसल्याचं समजतंय। मात्र भाजपची जोपर्यंत यादी होत नाही तोपर्यंत शपथविधी हा होणार नाही। जर आज उद्या यादी तयार झाली तर हा शपथविधी होऊ शकतो। मात्र आज रात्री पुन्हा एकदा भाजप हायकमांडची जी चर्चा आहे ती काही नावांबाबत होण्याची शक्यता देखील सूत्रांकडून आपल्याला समजते। जवळपास 20 नावं जी आहेत त्या नावांबाबत सध्या चालू आहे। मात्र म्हणजे जवळपास 16 नावांबाबत एकमत झालं आहे। 3 ते 4 नावांबाबत अजूनही हायकमांड आणि राज्यात जे नेते त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही। त्यामुळे यादी ही जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत शपथविधी होणार नाही। मात्र उद्या दुपारपर्यंत जर नावं निश्चित झाली तर मात्र राजभवनामध्ये 14 डिसेंबरला राज्याचं नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊ शकतं आणि शपथविधी हा पार पडू शकतो। बरोबर, त्यामुळेच या यादीकडे आपलं लक्ष असेल। संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।